एक्शन। एनिमेट चप्पल, सबकी पसंद। अरे वाह, क्या आप भी यही चप्पल इस्तेमाल करते हो? जी हाँ। कट 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 कट। आओ मैडम, तुम्ही आता डायलॉग चुकवला हा? दाम में सस्ता और मार्केट में सबसे अच्छी, असाच डायलॉग आहे, ठीक आहे? ओके ओके सॉरी, एकदा करूया ना. ओके, वन मोर. ट्रॉली बॅग घे, लवकर घे. कॅमेरा रोल. डिरेक्टर सर, मी आता परत वन मोर करणार नाही. जे काय असेल ते तिच्याकडून करून घ्या. एक डायलॉग आहे, तिच्यामुळे मी का 10 वेळा रिटेक करू? मी जाते व्हॅनिटी मध्ये. नाही नाही मॅम, मी सांगतो त्यांना. हे बघा. सॉरी सर सॉरी. अरे मॅडम, तुम्ही कृपा करा, नीट चाला, ठीक आहे? मी डायलॉग कोणा दुसऱ्याकडनं करून घेईल. हा, तुम्ही फक्त चाला, पासिंग द्या फक्त. ते तरी जमेल ना, की शिकवावं लागेल ते पण? काय सर, डायलॉग कापू नका ना. मला एक चान्स द्या, मी आता नीट बोलीन. अरे एवढे चान्स दिले ना तुम्हाला, अजून किती चान्स पाहिजे तुम्हाला? अरे आजी, अहो हा ओरड. थांब विश्वरूप, शांत राहा. त्यांना त्यांचं काम करू दे. सर प्लीज डायलॉग नका ना कापू. मी करीन नीट. मला 2 मिनिटाचा ब्रेक देता का? मी आठवून येते. ब्रेक पाहिजे? सिरियसली? तीन मिनिटं दिले माझ्याकडनं एक्स्ट्रा, ठीक आहे? जा वाचून द्या. स्पॉट दादा, बारे मॅडमला काय चहा कॉफी पाहिजे ते. हा रोहन, मी काय म्हणतो, ऐक, आपण ना हे इथून असा एक शॉट लावू. आजी, विषय दादा, तुम्ही घरी जाता का? मला वेळ लागेलच. लीला, अगं पण का? आजी खरंच तुम्ही किती वेळ थांबणार अशा? आधीच एवढा त्रास झाला. विषय दादा, तू घेऊन जातोस का आजीला? नाही नाही, मी इथेच थांबतो. विश्वरूप, हे बघ बाळा, मी निघते हवं तर, पण विश्वरूपला थांबू दे तुझ्या बरोबर. नको नको आजी, मी एकटी करेन ना सगळं मॅनेज. तुम्ही सकाळपासून आहात आणि तुम्ही खरंच जा. मी करीन, खरंच करीन. लीला, नको टेन्शन घेऊस. खूप छान करतेस तू, खरंच. तू टेन्शन घेतेस ना, म्हणून हा सगळा गोंधळ होतोय, नाही का? होय होय. मन लावून काम कर. हा लीला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. वाय फिअर वेन लीला वेन इज हिअर? निघून चल विश्व. हो, सगळं आहे इथे. आजींचा किती विश्वास आहे माझ्यावर. आता मला करून दाखवावंच लागेल. जी हाँ, दाम में अच्छा, मार्केट. नहीं 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 लीला, दाम में सस्ता, मार्केट में अच्छा. काय होतंय? जी हाँ, दाम सस्ता है, मार्केट में. असं कसं होणार आहे? दाम में सस्ता, नहीं, दाम में सस्ता, मार्केट में सबसे अच्छा. दाम में सस्ता, मार्केट में ओके. परत एकदा परत. काय होतंय? जी हाँ, दाम में सस्ता, मार्केट में सबसे अच्छा. हो मॅडम, चला. एका डायलॉग साठी किती रिहर्सल करणार? या पोझिशन वर या. ओके ना? टेक करू ना? हो सर, मी रेडी आता. झालाय ना पाठ? पण सर त्या मॅडमचा क्लोज घेऊ आपण. या पोझिशन वर या. क्लोज लाव. रोहन, हा क्लोज कर मॅडमचा. हा सर. हा, रेडी ना? रोल नको करू. ओके, रोल. रोलिंग सर. ऍक्शन. जी हाँ. कट 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 कट. वन मोर. ट्रॉली बॅक. रोल. रोलिंग सर. ऍक्शन. जी हाँ, मार्केट में सबसे. कट. वन मोर. कैमरा रोल. रोलिंग सर. ऍक्शन. जी हाँ, दाम में अच्छा, मार्केट में. कट. वन मोर मॅम.
अरे 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 काय झालं मॅडम? ए पूजा बघ ना काय झालं. ओके वाटतंय आता? हो ठीक आहे. काय कॅमेरा रोल नव्हता? सॉरी सर. अरे काय मूर्खपणा केलास. मॅडम एवढा चांगला वाक्य पाठ करून आला आणि तू कॅमेरा रोल नाही केला. सॉरी 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 सर. कसं परत मेहनत करावी लागेल मॅडमला. मॅडम वन मोर हा प्लीज. कॅमेरा रोल नव्हता, चूक झाली. हा सॉरी. वन मोर घेऊ हा आपण एक वन मोर. हो सर करूया सर. रोल करा आता. हो हो. हा चला. ट्रॉली बॅग पोझिशन. वन मोर हा मॅम. कॅमेरा रोल. रोल करा. एक्शन. जी हाँ, दाम में सस्ता, मार्केट में सबसे अच्छा, एनएमएच चप्पल. ओके कट. व्हेरी गुड मॅम. काय काम केलंय? बॅकअप. एक्सलंट वर्क मॅम, एक्सलंट. एक नंबर एक्सपिरियन्स होता माझा. असा एक्सपिरियन्स मला कधीच नाही आला. धन्यवाद. हा जा मॅडमचं पेमेंट द्या. थँक्यू. याला ना एनव्हलप. या एनव्हलप सोबत एक फ्रीचा सल्ला पण देतो तुम्हाला. उपकार करा आणि ही फील्ड सोडून द्या. आज भेटलात, यानंतर कुठे भेटू नका. हा मला झेपणार नाही ते. हा चला. हा चल रोल. बरं वाटतंय? हे घे पी. नाही किशोर, थोडंसं पी अगं, बरं वाटेल तुला. नाही किशोर. अगं त्या लीलाला काय तो लीड रोल मिळालाय ना, त्याचं काय करायचं त्याचं सोल्युशन सांगा, नाही तर मला बरं वाटणार नाही. हे सगळं नकोय मला. दुर्गा तुला काय वाटतं? मी तुझी कुठलीही इच्छा पूर्ण करणार नाही असं झालंय का कधी? लीलाने ज्या ॲड फिल्ममध्ये काम केलं ना, त्या ॲड फिल्मचा डिरेक्टर आहे. त्याचा नंबर मिळाला मला. त्याला कॉल करतो. हॅलो. हां नमस्कार. तुम्ही आत्ता लीला जहागीरदारांबरोबर एक ॲड फिल्म शूट केलीत ना? हा मला त्या संदर्भात थोडं बोलायचं आहे. हा साहेब बोला ना. नाही म्हणजे त्यांनी कसं काम केलं? कारण आम्ही आणखीन एका ॲडसाठी त्यांना कास्ट करायचा विचार करतोय, म्हणून विचारलं. नाही 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 अजिबात कास्ट करू नका. आणि तिचं नाव सुद्धा घेऊ नका. अहो अख्खा एक दिवस तिने नुसता पासिंग आणि एका डायलॉगच्या मध्ये घालवलेला आहे माहिती आहे तुम्हाला? पासिंग आणि म्हणजे कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तिला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून कास्ट केलं असं झालंय मला. इतकी वाईट ऍक्ट्रेस मी कधीच बघितली नव्हती. हो पहिलाच एक्सपिरियन्स होता माझा पण. हो ओके. थँक्यू तुमच्या फीडबॅकबद्दल. हां ओके. ज्युनियर आर्टिस्ट. बापरे, म्हणजे लीला खोटं बोलली? घरात एवढ्या बढाया मारत होती आणि हिने ज्युनियर आर्टिस्टचं काम केलंय. ऐकायला कसं वाटतंय? अभिराम जहागीरदार यांची बायको ज्युनियर आर्टिस्ट. उपकार करा आणि ही फील्ड सोडून द्या. आज भेटलात, यानंतर कुठे भेटू नका. हा मला झेपणार नाही ते. हा
मरले अभि. मला काहीच जमलं नाही. मला ऍक्टिंग आवडते. मला ऍक्टिंग आवडते, पण मला ती जमली नाही. एक डायलॉग होता, फक्त एक डायलॉग होता. तोही धड बोलू शकले नाही मी. मला माहिती ते डिरेक्टर सर काय म्हणाले. अभि ते म्हणाले, हिला तू काय वाटेल ते कर, ऍक्टिंग करू नकोस. किती स्वप्न पाहिली होती मी, पण आता तसं काहीच होणार नाहीये. मावशी म्हणते ना तेच बरोबर आहे. मी माठ आहे, मला काहीच जमत नाही. मला फक्त सगळ्या गोष्टींमध्ये गोंधळ घालता येतो. मला खूप वाटत होतं की मोठी ऍक्ट्रेस होईल, तुमची बायको म्हणून स्वतःला प्रूव्ह करून दाखवेल, माझं सगळीकडे नाव होईल. मग तुम्हाला माझ्याबद्दल प्राऊड फील होईल. आता काहीच होणार नाही असं. मी झिरो आहे, खरंच झिरो आहे मी. घरी जाऊया. त्या लीलाचं या घरात एवढं कौतुक होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. खरे जरा अतिच कौतुक होत आहे. म्हणून आता मी पण ठरवलंय, काय? मी ऍक्ट्रेस होणार. सरू जहागीरदार सुपरस्टार. वहिनी, मी तुम्हाला डान्स करून दाखवू. मला डान्स येतो बघा. अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली. सरू थांब. तू एकदा ठरव, तुला ऍक्ट्रेस व्हायचंय की डान्सर? वहिनी, ऍक्टरने ना मल्टी टॅलेंटेड असायला हवं. तुम्हाला तर माहितीच आहे, मला ऍक्टिंग येते, डान्स पण तुम्ही बघितला, आणि मला रॅप पण करता येतो. हे काय तुझ्या त्या म्हणींसारखं आहे का? नाही वहिनी, खूप डिफिकल्ट आहे, पण तुम्हाला तर माहितीच आहे मी किती स्मार्ट आहे आणि टॅलेंटेड आहे. हे कुठून शिकलीस तू? आणि कुठून शिकले म्हणजे मला येतं वहिनी, सगळं येतं मला. मी तुम्हाला रॅप करून दाखवते. ओके ओके. यो 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 सरू जहागीरदार द रॅपर. क्लॅप वहिनी, क्लॅप. यो यो. पुढे. हा, लीलाई गेला आहे शूटिंग साठी सेटवर. सेटवर. आपण आपलं टॅलेंट दाखवून पाडू त्यांना तोंडावर. तोंडावर. लीलाईंना घेतला आहे सगळ्यांनी डोक्यावर. तरी आपण भाव खाऊन मारू त्यांना. सुरू काय चाललंय तुझं? कोणी शिकवलं तुला हे? ह्या घरात हे असलं सगळं चालणार नाही. आधीचा मुंडे ते बंद कर हे आत्ताच्या आता. वहिनी माझं रॅप तरी ऐकून घ्या ना. मारू त्यांना मोक्यावर. असं होतं वहिनी. ऐका ना, ऐका वहिनी. अभि, हे काय सगळं? माझे ड्रीम्स. ड्रीम्स? पण म्हणजे काय? मी गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवायचो. मला स्कल्प्टिंग करायचं होतं, स्कल्प्टर बनायचं होतं. पण नंतर रिअलाइज झालं की हा माझा ऍक्च्युअल इंटरेस्ट नाहीये, पॅशन नाहीये. काहीतरी वेगळंच करायचं होतं मला. त्यामुळे ही ड्रीम पण मला गिव्ह अप करावी लागली. मग हे काय?
अजून एक ड्रीम जे मी पूर्ण नाही करू शकलो, जे मला जमलं नाही. अभि तुम्हाला काही जमलं नाही हे शक्य आहे का? दिला मला ऑटोमोबिल्स मध्ये इंटरेस्ट होता. बाईक्स डिझाईन करायच्या होत्या. त्यासाठी मला इंजिनियर व्हायचं होतं. पण स्टडी करता करता रिअलाइज झालं की हे पण माझं पॅशन नाही आहे. त्यामुळे हेही मला गिव्ह अप करावं लागलं. देन आय रिअलाइज की माझं खरं पॅशन काय, आणि म्हणून मी शेफ झालो. हे सांगायचा हेतू इतकाच आहे लीला की मलाही माझे ड्रीम शोधण्यात वेळ लागला. इट टूक टाइम. पण हळूहळू मला रिअलाइज झालं की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे आयुष्यात. तुलाही वेळ लागेल, पण जा पुढे, विचार कर की तुला एक्झॅक्टली काय करायचं आहे आयुष्यात. मार्ग आपोआप निघतील. अभि तुम्ही किती मोकळेपणाने मला तुमच्या फेलियर्स बद्दल सांगितलं, अगदी काही कमीपणा न वाटून घेता. कारण लीला तू माझी पार्टनर आहेस, आणि आपल्या पार्टनर समोर वल्नरेबल होण्यात काहीच कमीपणा नाही आहे. लीला, ते म्हणतात ना की फेलियर्स आर द स्टेपिंग स्टोन्स टू सक्सेस. तुम्ही फेल झालात नाही तर तुम्हाला सक्सेसची व्हॅल्यू कळणार कशी? तुलाही तुझ्या फेलियर्स मधनं काही गोष्टी शिकायला मिळतील, आणि त्या फेलियर्सना बघायचा दृष्टिकोन तू चेंज केलास तर तुला तुझा मार्ग मिळेल. हो अभि, या फेलियरमुळे मला माझ्या करिअर बद्दलची क्लॅरिटी आली आहे, आणि मला अजून एक गोष्ट पण मिळाली आहे. काय? हे 1000 रुपये मी पुन्हा काम सुरू केल्यापासूनची माझी पहिली कमाई. मला माहितीये खूपच कमी आहेत, पण तुझी पहिली कमाई दिला. जा, तुझ्या त्या पार्टनर समोर ठेव.